नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्व? आय होप तुम्ही सर्व नीट असाल. सो आमच्याकडे बाप्पा 1.5 दिवसांचे असतात. सो ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पहिला दिवस आणि दुसरा दिवस बघायला मिळेल, ज्यात तुम्हाला भजन, आम्ही केलेली मस्ती आणि विसर्जन, आरती आणि ताईने बनवते ती स्पेशली मक्याची भाजी, जी ह्या 2 दिवसातच बनते. तर त्याची रेसिपी शेअर करणार आहे. सो तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक अँड शेअर करा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सो बाप्पाची पूजा ताईच करते. सो ती पूजा करत असताना आम्ही ते मोदकाचं पीठ मळून घेत होतो आणि पूजा झाल्यानंतर ताई सर्व जेवणाच्या तयारीला लागली. आणि इथे रेडी आहे, मोदक बनतात. मम्मी बनवते मोदक. हाय बियाना. हाय. स्पेशली मोदक बोलते. स्पेशली गणपती ती भाजी बनते, मक्याची मिक्स भाजी. मी दाखवते आता कसं बनवते ती. फक्त गणपतीतच बनवते, म्हणजे गणपतीतच ही चव लागते. अदरवाईज दुसऱ्या दिवशी मी बोलली तिला बनवायला तर सेम कधीच नाही बनत. फक्त या 2 दिवसातच थोडी टेस्टी भाजी बनते आणि काहीतरी युनिक आहे. याच्यासाठी कांदा बनत असणार. ऋषीची भाजी म्हणतात. काय माहिती तुमच्या घरी बनते की नाही मला सांगा. फक्त माझी पद्धत बनवण्याची वेगळी आहे, त्यांची पद्धत बनवण्याची वेगळी असेल. अच्छा, हां असू शकतं. आय डोंट नो. म्हणजे मी जास्त कोणाकडे नाही पाहिली. त्याला मिरची कापते आणि मक्के दिसत असते. मक्का ते वाटण करते. ओके, ह्याच्यात काय काय राहणार? मसाले, खोबरं, आलं लसूण नाही वापरायचं आज. हां, म्हणजे विदाऊट कांदा आलं लसूण भाजी बनते ना. हां, आपण कोपे ओमे बनते विदाऊट कांदा आलं लसूण. खोबरं, मिरची, कोथिंबीर, मसाले आणि ते वाटाणे, चणे, पालेभाज्या. जिरा, गरम मसाला, हळद, लाल तिखट आणि हा आहे धण्याची पावडर. ओके, ओके. आणि त्याला ग्राइंड होणार. थोडंसं पाणी ग्राइंड करू. जिरं, हिंग, कढीपत्ता, मिक्स तेल, ऑइल सुटेपर्यंत तेल सुटेपर्यंत हे असं करत राहायचं. मीठ बॉईल आल्यावरती टोमॅटो टाकायचे. बॉईल आल्यावरती टोमॅटो टाकायचे.
ओके. आता याच्यात चणे, काबुली चणे. ओके. आता काबुली चणे आणि चणे टाकल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. वाटाणे, काळे वाटाणे. काळे वाटाणे टाकायचे. आता काय टाकणार आहे? अळूची पानं आणि आंबाडी. आंबाडी. आंबाडी दाखव कसे असते. ओके, हे आंबाडी. हा, आणि आंबट चव येते. लालमट आणि ओके, लालमट आणि अळू आणि आंबाडी. अच्छा, तर मग ते टाकायचे येलो आणि व्हाईट कॉर्न. हा हा हा. रेडी. आता काय बॉईल. आता फक्त आगळ टाकायचंय याच्यामध्ये. मग भाजी रेडी आहे. ओके, दिस इज माय फेवरेट भाजी. हा, कोकम आगळ पाण्यामध्ये थोडं डायल्यूट करून घ्यायचं. पाणी आणि ते मिक्स करून ह्याच्यात टाकायचं. मग आपली भाजी रेडी. माय फेवरेट भाजी, जी फक्त ह्या 2 दिवसांमध्येच बनते, पूर्ण वर्षभरात. हा 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 हा. मला भूक लागली. नाव मिक्स 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 मिक्स. आणि भाजी रेडी आहे. इट्स रेडी. पाने चढ़े फूल चढ़े और चढ़े मेवा, लड्डुअन का भोग लगे संत करे सेवा. मोरया करता तू करता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठशे दूराची, कंठी झळके माता फळांची. जय देव जय देव, जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती, कामना पूर्ती. जय देव जय देव, ईश्वर वरदे तारिक संजीवनी. जय देव जय देव, भवनी पाता तू जैसे नाही, चारी श्रमले परंतु न बोले काही, साई वाद करिता पडलो प्रवाही, दे तू भक्ता लागे पाऊस लवलाही. जय देव जय देवी बाप्पा मोरया रे. मोरया मंगल मूर्ती. मॉर्निंग डे 2. सकाळ सकाळ मार्केटमध्ये पाठवलं आम्हाला सगळं सामान घ्यायला. आम्ही छोटे आहेत ना घरातले, मग ही सगळी कामं आमच्याकडे देतात. बायको लकी असणार आहे यांची, कामं करतायत पोरं. आणि मी बाप्पासाठी मोदक केक सुद्धा बनवला आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट व्लॉग.
मोरया मोरया सुख करता दुःख हरता वाचा विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर होते दुराची खंडीर देवा मुक्ता फळाची गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या लाडू मोदक घेऊन या मामा की जय. जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं, जसं आणताना म्हणजे आमच्यामध्ये पद्धत आहे की 7 पावलांची रांगोळी काढली जाते आणि त्यावरूनच पप्पाला आणलं जातं. तसंच नेतानासुद्धा 7 पावलं उलट्या दिशेने काढली जातात, म्हणजे मंडपापासून घराच्या दरवाजापर्यंत, आणि त्यावरूनच पप्पाला नेलं जातं. सो ही त्यासाठीच रांगोळी काढलेली. मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या लाडू मोदक घेऊन गणपती बाप्पा मोरया बाप्पा बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपतीचा जय जयकार लवकर या. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार अर्धा लाडू चंद्रावर गणपती बाप्पा उंबऱ्यावर अरे ही शान कोणाची नाटारांच्या राजाची 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. खाली उतर ठीक आहे.